तर हॅलो मित्रांनो, चला आम्ही निघालो आता कोंडेश्वर धरण्यासाठी, बदलापूरला जाण्यासाठी. आम्ही ठाण्यावरून कळव्यावरून निघालो होतो. कळव्यावरून जाताना मुंब्रा रोडने मुंब्रा श्रीपाट्यावरून आम्ही बदलापूरला जाणार होतो. आणि बदलापूरला जात असताना मध्ये जसं डोंगर दिसत होता समोर कळव्याचा. आणि मुंब्र्याला पोहोचलो तर मुंब्रा देवीचा डोंगर किती सुंदर वाटत होता, ते मंदिर त्याच्या पायथ्याशी. आणि समोर घाट रोड होता, थोडं वर्दळ होती गाड्यांची. पण पावसाचं वातावरण असल्यामुळे गाडी चालवायला खूप मजा येत होती. आणि रिमझिम पाऊस चालू होता, थंडावा, खूप थंड वातावरण असं होतं, खूप छान वाटत होतं. आणि बघता बघता आम्ही बदलापूरला पोहोचलो तर काय, समोर असं सुंदर वातावरण होतं. आज रविवार असल्यामुळे गर्दी होती. गर्दीमध्ये लोक एन्जॉय करण्यासाठी असे बाहेर आलेले होते. आणि समोरच एक मस्त छान असा डॅम दिसला, आणि डॅम वरती आम्ही जायचा प्रयत्न केला, पण तिथे आज गर्दी असल्यामुळे पोलीस बंदोबस्त होता. दुर्घटना घटू नये म्हणून पोलीस तिकडे कोणाला जाऊन देत नव्हतं. म्हणून आम्ही इथे न थांबता आम्ही पुढे जात राहिलो. आणि कोंडेश्वर मंदिर इथून काही 10-5 मिनिटाच्या अंतरावरच होतं. छान असं झरणा, खूप मज्जा होती. आणि पुढे जाताना बघितलं, थोड्या अंतरावर बाहेर आलो. थोडस वरती चढलो तर काय सुंदर वातावरण होतं, काश्मीर मध्ये आल्यासारखी फिलिंग होत होती. काश्मीरच आपलं हे मुंबईचं काश्मीर म्हणता येईल. समोर असं छान वातावरण, ढग असे समोरून दिसत होते. आणि त्याच्यात रोड, आणि त्याच्यावर पाऊस चालू होता रिमझिम. आणि त्या पावसातून गाडी चालवायची काही मज्जाच वेगळी होती. आणि खूप एन्जॉय होत होता. आणि समोर असं छान नदी, त्या नदीच्या इथे तो कोंडेश्वरचं एक मंदिर दिसतं बघा थोड्या अंतरावर. आणि इथून मग थोडा घाट लागतो. घाटावरून काय वातावरण दिसत होतं, काय रिमझिम पाऊस जोरात यायला लागला. पावसात भिजायची मजाच होती. आणि पुढे हळूहळू आम्ही गाडी वरती गेलो. आणि समोरच बघता बघता आम्ही पोहोचलो कोंडेश्वरच्या मंदिराच्या पाशी. मंदिराजवळ येताच तिथे मंदिराचं एक पुजाऱ्यांची समाधी स्थळ आहे, कोंडेश्वर बाबांची. कोंडेश्वर बाबांची समाधी तिथे असलेली होती. तर तिथून पाऊस खूप असल्यामुळे आम्ही रेनकोट घातलेला होता. तसंच आम्ही ते एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला मंदिर, समाधीस्थळ. आणि नदीतून मस्त असा छोटासा ब्रिज बांधलेला आहे, खूप छान वाटत होतं वातावरण. आणि मग मज्जा आली. पुढे बघितलं तर काय, ती नदी आणि तो पाऊस, वा. पावसाळ्यात जायलाच पाहिजे. पावसाळ्यात गेल्यावर खूप मज्जा येते. पावसाळ्यामध्ये वातावरणच वेगळं असतं. खूप एन्जॉय केला आम्ही. पण काय बघतो तर चालूच केलं नव्हतं.